आपली भूमिका असणार आहे? प्रथम ह्या ठिकाणी आज उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे. पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे. कारण नाईक साहेब हे संघर्षातून आणि चळवळीचे नेतृत्व आहे. नाईक साहेब हे संघर्ष आणि चळवळीचे नेतृत्व आहेत आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्यात जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नवी मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास, मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो नाईक साहेब नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल, अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचं त्या ठिकाणी नक्की यश येईल. शिवसेना देखील चांगल्या संख्याबळाने निवडून आलेली आहे, मात्र आज त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेऊन एक हात पुढे केलेला आहे. तर त्यांच्यासाठी विरोधकांसाठी कशी भावना असणार आहे सभागृह? वास्तविकता सभागृह सर्वांचा आहे. सभागृहामध्ये जरी लेफ्ट आणि राईट जरी असले, परंतु ज्या वेळेला नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जनकल्याणाच्या लाभासाठी ज्या वेळेला सम विचार असेल त्यावेळेला तो सभागृह सम असेल. पण आम्ही ज्या वेळेला नागरिकांच्या जनकल्याण लाभासाठी आणि या शहराच्या विकासासाठी ज्या वेळेला त्या वेळेला मुद्दे घेऊन येतो, त्या मुद्दे त्या ठिकाणी घेऊन असताना त्या मुद्द्यांना जर चांगल्या गोष्टीचा विरोध असेल, चांगल्या गोष्टी त्यांचा नकार असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचा अडथळा असेल तर त्या ठिकाणी शेवटी त्यांचा विषय. पण ज्या वेळेला हे ठराव हे जे येतात नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला आमचा विश्वास आहे. जसं आज जे सोबत आले तसं परत सोबत येते आणि त्याचं स्वागत आहे आणि आम्ही त्यांचा आभार मानतोय की त्यांनी आज या ठिकाणी बिनविरोधसाठी म्हणजे केंद्रात सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत. आता त्याचा धागा पकडून या ठिकाणी आम्ही सोबत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पक्षीय प्रमुख म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे. शेवटी आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे असं नाईक साहेबांचा त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला त्याची प्रेरणा दिलेली आहे की सर्वांना सोबत घेऊन जा. आपल्यासोबत प्रतिस्पर्धी कोण नाही, आपल्यासोबत प्रतिस्पर्धी असते तो जो जनकार्य हा प्रतिस्पर्धी आहे, त्याला व्यक्ती प्रतिस्पर्धी नसते. महापौर पदाची निवडणुकीला शिवसेनेने त्यांचा उमेदवार मागे घेतला त्यावेळेस काय तुमचं थोडं टेन्शन वाढलं होतं का? ते कसं असतं की शेवटी या ठिकाणी टेन्शनचा विषय कसला आहे हो, जेव्हा 100% बहुमत आमच्याकडे आहे, नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये 100% बहुमत आहे, टेन्शन कसलं हो? टेन्शन त्यांना होतं, आम्हाला कसं टेन्शन येतं? तर त्या ठिकाणी श्रेष्ठींचा विषय आहे, तर या विषयावर मी कसं बोलू? भगत सर, आता सध्या सिटिझन्सला हवा प्रदूषणाचा खूप मोठा विषय आहे. काल 300च्या वरती म्हणजे व्हेरी पुअर म्हणजे जिथे श्वास घ्यायला पण कठीण होतं ह्या कॅटेगरीमध्ये आता नवी मुंबई आलेली आहे जी एक वेळ स्वतःच्या प्लॅनिंगसाठी ओळखली जाते. तर आता तुम्ही कार्यभार घेतल्यानंतर आता तुमचं विजन काय असणार आहे, कंट्रोलमध्ये कसं आणणार आहे? कसं आहे की आज संकष्टी आहे, संकष्टी चतुर्थी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेशाचं वंदन आहे आणि ही संकष्टीमध्ये संकष्ट चतुर्थी आहे आणि हे जे प्रशासक म्हणून संकट या ठिकाणी आता चाललेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जनतेचं राज्य आलेलं आहे, लोकल बॉडीची लोकशाही आलेली आहे. जो प्रदूषण मुद्दा महत्वाचा आहे, जो काही आज जी वाढ झालेली आहे याच्यावर उपाययोजना होईल आणि हा जो प्रदूषण नियंत्रण करणं याच्यासाठी आम्ही 100% कटिबद्ध आहोत आणि करू आम्ही ते. अनेक असे निर्णय घेतले गेले की त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी लक्ष व्यक्त केला. अनेक निर्णय हे मंत्रालयाच्या इशाऱ्यातून झाले. या संदर्भात आपण आता नवीन लोकप्रतिनिधी म्हणून महापौर या प्रकारांची काय करणार? बघा, सभागृह हा सार्वभौमत्व आहे, सभागृह सर्वोच्च आहे. ज्या काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत त्याचं विश्लेषण, त्याचं अवलोकन, त्याचा रिडिंग, त्याचा रिपोर्ट घेतला जाईल आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून
ज्या काही त्या ठिकाणी जे काही घटना योग्य अयोग्य उचित अनुचित जे घटना घडल्या आहेत त्याचं विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर जो काही योग्य आहे त्याचा सन्मान आहे आणि अयोग्य आहे त्याच्यासाठी उपाय आहे. म्हणजे प्रशासकीय कारभाराचं तुम्ही ऑडिट करणार आहात थोडक्यात. त्या ठिकाणी ऑलरेडी स्पष्टपणे ज्या काही 11 वर्षामध्ये ज्या काही घडलेलं आहे जे काही रेकॉर्डेड आलेलं आहे आणि ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी नाईक साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सभागृह चालू होईल त्यावेळेला त्याचं ऑडिट केलं जाईल. ज्या वेळेला लोकशाहीच्या माध्यमातून नगरसेवक येतात आणि नगरसेवक माध्यम ज्या वेळेला कामं केली जातात त्याला ऑडिट मग प्रशासकाच्या माध्यम का करू नये ही जनतेची मागणी आहे. आज जनता प्रश्न विचारतो आम्ही काय बोलणार आम्ही जनतेच्या वतीने बोलतो हा प्रश्न जनतेचा आहे. सभागृहामध्ये युती धर्माची भाषा बोलली गेली मग तुम्ही सत्ताधारी तुमच्या विरोधकांना युतीतल्या राज्यातल्या युतीतल्या इतर सहकाऱ्यांना सत्तेचे गोडवा चाकाला देणार आहात का? नाही या ठिकाणी आमच्यासाठी कोणी विरोधक नाही. शेवटी सभागृह सर्वांचा आहे. जे सोबत येतील त्यांच्यासोबत राहायचं. कशासाठी जनकल्याणासाठी जनकल्याणाच्या लाभासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो सोबत येईल त्यांना सोबत घ्यायचं आणि ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना लाभ देऊन द्यायचं. परंतु अयोग्य मार्गाने लाभ घेत असतील ते त्याला रोखलं पाहिजे सांभाळलं पाहिजे त्याला प्रतिबंध केला पाहिजे. मग अशा वेळेला लाभ काय म्हणावं तो गोड काय म्हणावं जनकल्याण करणं हाच गोड आहे हो. लोकांची सत्तेचा वाटेकरी आणि मारेकरी आणि साठमारेकरी असं काय नसतं हो. आलं असं काही नसतं. त्यांनी ठरवायचं आहे की कसं चालायचं आहे ते आम्ही काय ठरवणार हो. आम्हाला नाईक साहेब स्पष्टपणे सांगितलंय सगळ्यांना सोबत घेऊन जा हम सब साथ है सबका साथ सबका विकास मोदी साहेब आगे बढ़ो. अधिकाऱ्यांची नाना मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईच्या पालिका आयुक्तांचं वेतन रोखलं. नवी मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाच्यामुळे पालिका आयुक्तांना याचा फटका बसला. उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली. आपण नवे लोकप्रतिनिधी म्हणून आता नव्याने काय करणार? मग तेच आहे ना प्रशासक काळामध्ये आम्ही नाही बोलत फार वाईट झालं परंतु आम्हाला अपेक्षित आहे आणि आशा आहे की आम्ही चांगलं चालवू. नाईक साहेबांचं नेतृत्व केलं चांगलं चालवू. त्यांना शेवटी त्या ठिकाणी आयुक्त महोदयांना नोटीस आलेली आहे. शेवटी त्या ठिकाणी आता आम्ही प्रमुख आहोत ना प्रशासनामध्ये अशा कधीच या ठिकाणी मग महापालिकेचं प्रशासन असेल किंवा नागरिक असेल त्यांच्यावर अशा प्रकारची नोटीस येऊ नये त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न कटिबद्ध राहू. शेवटी प्रशासनाला सांभाळणं आमचं काम आहे हो. त्याचप्रमाणे आपल्याला सांभाळणं आमचं काम आहे नागरिकांना सांभाळणं आमचं काम आहे. शेवटी आम्हाला लोकांनी बसवलं ना. पाण्याच्या चोरीचा आरोप झाला आता नवी मुंबईकरांना मुबलक पाणी मिळालं का तुमच्या याच्यात? अहो त्याच्यासाठी आलो ना. तुम्ही आता महायुतीचे उपमहापौर एक भाजपचे भारतीय जनता पक्षाचे आम्ही महापौर उपमहापौर आहोत स्पष्टपणाने. नाना अधिकारी तुला वाटतोय का असं काय? नाना अधिकाऱ्यांची धाकधूक सभागृह आल्यामुळे अधिकाऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे. नाही नाही असं अजिबात नाही. अधिकारी खुश आहेत. अधिकाऱ्यांना कोणीतरी त्यांना सांभाळणारा त्यांचे प्रश्न ऐकणारा कारण कोर्ट बंद होता ना. सभागृह कोर्ट आहे सुनवाई खा करेंगे. जर सभागृह नाही मग त्यांचे कोण आहे इथला जो स्थानिक कर्मचारी आहे स्थानिक प्रशासन आणि डेप्युटी प्रशासन हे दोन आहेत. आम्हाला दोन्ही सारखेच आहेत म्हणून त्यांना आज आनंद आहे दोघांना आनंद आहे की आमचं कोणीतरी ऐकेल कारण ते वन विंडो होती ना. आता